मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायाव अनपायिनी. सर्व धर्म म्हणजे चित्त प्रवृत्ती, असं त्यांनी भाषांतर केलेलं आहे बुखारीनी. सर्व धर्म प्रथम मनात उत्पन्न होतात, मनच प्रमुख आहे. सर्व धर्म मनोमय आहेत. जो कोणी मनुष्य साफ मनाने बोलतो, साफ मना म्हणजे स्वच्छ मनाने बोलतो किंवा कर्म करतो, तेव्हा सुख त्याच्या पाठीमागे असे असते जशी कधीही सोबत न सोडणारी छाया किंवा सावली माणसाच्या मागे मागे असते. अशा प्रकारे या गाथेचा मराठी अर्थ आहे. तर बरेचसे शब्द आता लक्षात आला असेल की कालचेच शब्द बरेचसे आहेत त्याच्यात. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, ही जी ओळ आहे ही काल आपण जी पाहिली पहिल्या गाथेमधली यमक वग्गातल्या आणि एकूण धम्मपदातली जी पहिली गाथा आहे ती आपण जी काल पाहिली त्याच्यामध्ये ही ओळ आलेली आहे. मनो उब्बंगमा पूर्वगामी, आधी येणारे. कशाच्या आधी येणारे? धम्माच्या आधी येणारे. धम्म म्हणजे मनोधम्म, हे आपण काल पाहिलं. आणि मनोधम्माच्या आधी मन असतं आणि मन त्याच्यात श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ असतं, मुख्य असतं, प्रमुख असतं. आणि सगळे धम्म मनोमय असतात. मनोमय म्हणजे मनात असतात. म्हणजे मनोधम्म हे मनातच असतील. मनोधम्म हे मनातच असतात म्हणून म्हटलंय मनोमय धम्म असतात. म्हणजे सगळं काही मनात येतं. मन हे मुख्य आहे, श्रेष्ठ आहे, प्रमुख आहे. उब्बंगमा म्हणजे पूर्वगामी आहे, आधी येणार आहे, असा या शब्दांचा अर्थ आहे. तर मन आधी आहे, मन श्रेष्ठ आहे, मनोधम्म हे मनातच असतात. जसं आपण काल उदाहरणातून पाहिलं की सागरामध्ये पाणी असतं किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी असतं. भांड्यात पाणी असतं त्याला आपण ते पाण्याचं भांड, पाण्याचा हंडा म्हणून, ग्लास म्हणून, तांब्या म्हणून. तांब्यात पाणी असतं तसं मनात मनोधम्म असतात. आणि मनोधम्म म्हणजे काय? तर मनात येणारी प्रत्येक गोष्ट. आणि मन हा याच्यामध्ये चित्ताचा देखील अंतर्भाव आहे, परंतु त्याची वैशिष्ट्य थोडीशी वेगळी आहेत. मनो ज्याला म्हणतात, मनोधम्म ही थिंकिंग प्रोसेस आहे, विचार प्रक्रिया आहे. आणि विचार प्रक्रिया म्हणजे ज्याला आपण सामान्यपणे विचार म्हणतो तसा विचार नाही. विचार म्हणजे ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. मनोधम्म विचार प्रक्रिया जी आहे, जी आपल्या मेंदूतल्या वरच्या भागात सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये जी विचार प्रक्रिया चालते वरती, मेंदूच्या वरती, ती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपण समजतो तितकं पटकन तर लक्षात येत नाही, दिसत नाहीत विचार, दिसत नाहीत आपल्याला, जाणवतात पण स्पष्ट नाही जाणत. हा, याला विचार म्हणतात. ते आपल्याला कळतही नाही याला विचार म्हणतात, परंतु त्याच्यामुळेच आपले शब्द पण बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे कृती पण घडते. विचारांना प्रवृत्त करणारे, विचारांना म्हणजे मनोधम्माला प्रवृत्त करणारी इंद्रिय पण असतात, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. कारण जे आपण पाहतो त्याच्यावर विचार चालतात, जे ऐकतो त्याच्यावर विचार चालतात, जो गंध घेतो, चव घेतो, स्पर्श, याच्यावर मनोधम्म काम करतात. आणि हे काय होतं तर जी इंद्रिय आहेत, इंद्रियातून जे इंद्रियातून
सगळ्या इंद्रियातून मनाला जोडणारी एक हे असते, आपण काय म्हणू त्याला, वायरी असतात एक प्रकारच्या वायरी, ज्याला आपण नसा म्हणतो. त्या वायरी असतात आणि ते गुंतागुंतीची वायरिंग आहे. ही गुंतागुंतीची वायरिंग आहे म्हणून जे डोळ्याला दिसतं, अं, डोळ्याला, डोळे जे पाहतात आणि नंतर त्याला जे दिसतं आतमध्ये, ज्याला चक्षु विज्ञान म्हणतात, त्या चक्षु विज्ञानाच्या नसा ज्या आहेत त्या तुमच्या मेंदूला जोडलेल्या असतात आणि त्या मेंदूमध्ये मनोविज्ञान जे चालतं, एखादी पाहिलेली गोष्ट त्याचा अर्थ काढण्याचं नाम, त्याचा अर्थ काढण्याचं जे काम आहे ते आपल्या मेंदूमध्ये चालतं. म्हणून आपण पाहिलेल्या गोष्टीला डोळ्याला फक्त दिसतं, डोळे नाव नाही देत, नाव देणारं माइंड असतं. म्हणून त्याचे विचार असतात, शब्द असतात, संज्ञा असते, संज्ञा असते. आता हा एक वेगळा अभ्यासाचा विषय, फक्त माहिती व्हावी म्हणून मी सांगतो की मन आणि विचार याचा काय संबंध आहे, मन, विचार आणि इंद्रिय यांचा काय संबंध आहे, तेवढं फक्त मी लक्षात आणून देतो. की याच्यातून जी वायरिंग, डोळ्यातून जी वायरिंग येते ती मनाला जोडलेली असते, मेंदूला जोडलेली असते. कानातली वायरिंग मेंदूला जोडलेली असते, नाकातली वायरिंग मेंदूला जोडलेली असते, जिभेतली वायरिंग मेंदूला जोडलेली असते, त्वचेची जी वायरिंग आहे संपूर्ण काया, टॉप टू बॉटम, ही मेंदूला जोडलेली असते. आणि म्हणून या इंद्रियामधून जे जे काही त्याच्यात येतं इनपुट, त्याच्यात जे येतं डोळ्यांच्या दृश्याच्या रूपाने, म्हणजे वस्तूच्या रूपाने जे दिसतं ते तिथपर्यंत जातं. कानाचे आवाज, ध्वनी तिथपर्यंत पोहोचतात, गंध तिथपर्यंत पोहोचतो, जिभेची चव तिथपर्यंत पोहोचते त्या वायरिंगमुळे. त्या वायरिंग म्हणजे दृश्य वायरिंग नाही, ती एक नर्वस सिस्टम ज्याला आपण म्हणतो, मज्जा संस्था, तर त्याच्यातून ती तिथे पोहोचते. आणि त्वचेचे जे स्पर्श असतात, कुठेही स्पर्श केला आपण, कुठेही करा, पायाला करा, हाताला करा, इथे करा, इथे करा, डोक्याला करा, तो स्पर्श जो जाणवतो तो मेंदूला जाणवतो, मनाला जाणवतो. मग तिथं ते त्या स्पर्शाचं, स्पर्शाला, त्या विषयाला मग नाव दिलं जातं. डोळ्यांना काय दिसतं, हा हा कॉम्प्युटर दिसतो किंवा हा मोबाईल दिसतो, याच्यामध्ये हे लोक आहेत, मग यांचं हे नाव आहे, यांचं हे नाव आहे, ते हे सगळं ब्रेन मध्ये चालतंय. कानाचे आवाज, आवाज जे येतात, आवाजामधून जे शब्द, ध्वनी आणि शब्द जे येतात कानामधून, त्याचा अर्थ मेंदूमध्ये, मनोधर्मांमध्ये लावला जातो. तसंच गंध आहे, चव आहे, स्पर्श आहे. डोळे, पाच इंद्रिय, पाच इंद्रिय हे ते विषय ग्रहण करतात आणि त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं विश्लेषण, त्याचं नाव, त्याला नाव देणं, संज्ञा निर्माण होणं, हे काम आपल्या ब्रेन मध्ये चालतं. त्याला मनोविज्ञान असं म्हणतात. मनो, आणि त्याच्यात चालणारं कार्य म्हणजे मनोविज्ञान. त्याचं एक लक्षण म्हणजे विचार, त्याला आपण विचार म्हणतो. थिंकिंग, किंवा नुसतं थिंकिंग नाही, नुसतं विचार, थिंकिंग प्रोसेस, प्रक्रिया आहे ती, गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्याचं आपल्याला, तिथं आपल्याला आपलं कनेक्शन नसतं, म्हणजे सती नाही, त्याची धमानुसती नाही, त्याच्यामुळे काय चाललंय ते कळत नाही. त्याला मनाला प्रभावित करणारी अजून एक गोष्ट म्हणजे त्या मनामध्ये आणि संपूर्ण कायेमध्ये आपल्या जन्मापासून साठलेले संस्कार, ज्याला आपण मेमरी म्हणतो, किंवा स्मरणातल्या गोष्टी म्हणतो, म्हणजे भूतकाळ, तो संस्काराच्या रूपानं संपूर्ण संपूर्ण कायेमध्ये आणि विशेषतः मेंदूमध्ये संचित असतो. त्याच्या करोडो पेशी आहेत, अक्षरशः करोडो पेशी आहेत. त्या पेशींचे जे संस्कार आहेत ते संस्कार त्या मेंदूला आणखी विचाराचं खाद्य देतात. आणि म्हणून आपण जे बोलतो हे संस्कार आहेत. शब्द कुठून येतात, हे त्या संस्कारातून येतात, त्या मनोविज्ञानातून येतात. आणि म्हणून आपण ते व्यक्त करतो, शब्द.
मी जे शब्द बोलतो ते तुमचे कान ऐकतात आणि त्याचा अर्थ तुमचं मन काढतं. आणि म्हणून मी जे बोलतो ते तुम्हाला समजतं, किंवा तुम्ही जे काय बोलताय ते मला समजतं. कशामुळे समजतं? की मनोविज्ञानाचं जे काम आहे ते सगळ्यांचं एकसारखंच आहे, परंतु विचार करण्याची जी काही पद्धत आहे, प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ती वेगळी असू शकते. म्हणजे मी जो शब्द वापरतो तो त्याच अर्थानं तुम्ही घ्याल असं नाही. म्हणून ही चर्चा का करायला लागते? तर आपण समान अर्थाच्या दृष्टीने समान लेवलवर आलो पाहिजे. अंडरस्टँडिंगच्या लेवलवर, दृष्टीच्या लेवलवर, समज, अं, अर्थाच्या दृष्टीने आपण एका पातळीवर आलो पाहिजे. तर मग तो विषय एकसारखा बनतो. नाहीतर शब्द एक असतो, बोलणारा बोलतो, ऐकणारा ऐकतो, कधी कधी तिन्ही अर्थ वेगळे असू शकतात. म्हणजे जे काही पुस्तकात लिहिलंय ते म्हणणाऱ्याला मी म्हणतो तसाच अर्थ त्याचा असेल असं नाही. आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आता समजा बुद्धांना मनो म्हणायचंय आणि धम्म म्हणायचंय, तर ते काय म्हणायचं असेल त्यांना? बुद्धांना काय म्हणायचं असेल धम्म म्हणजे? हे हे आपल्याला बुद्धांइतकं स्पष्ट नसणार आहे. किंवा दुसऱ्या ज्याला धम्म समजलाय, क्लिअर समजलाय, ज्याला प्राप्ती झाली, तसाच अर्थ मी नाही घेणार. आणि मी माझ्या पद्धतीने, माझी जी समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, आणि विशेषतः माझी जी जागृती आहे, ज्याला स्पष्ट दिसतं, सती आहे ज्याला स्पष्ट दिसतं, त्याच्यावर तो अर्थ काढणं अवलंबून आहे. नाहीतर त्याच्यातला, ग्रंथातला शब्द वेगळ्या अर्थाचा असतो, मी ते वाचतो त्याचा अर्थ वेगळा घेतो. कधी कधी जो मला समजतं व्यक्त करताना आणखीन काही त्याच्यामध्ये वेगळंच असतं, आणि तो शब्द तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर आणखीन वेगळं त्याचा अर्थ निघू शकतो तुमच्या तुमच्या पद्धतीनं. सर, आपली प्रत्येकाची एक एक डिक्शनरी आहे. प्रत्येकाची एक एक डिक्शनरी आहे. प्रत्येकाचा मेंदू हा वेगळी डिक्शनरी आहे, शब्दसंग्रह, आणि तो शब्दसंग्रह व्यक्तिगत असतो. म्हणून एका शब्दाचे अनेक अर्थ काढले जातात, किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ लावले जातात, लागले जातात. ती त्याच्या त्याच्या समज, अंडरस्टँडिंग वर अवलंबून असतं. नाहीतर मग कसं आहे की शब्द पुस्तकातले किंवा ऐकलेले शब्द, जसं आता एवंग मे सुतंग असं मी ऐकलं, तर त्यांनी ऐकलेले शब्द म्हणजे आनंदाने ऐकलेले शब्द लोकांपर्यंत गेले तर लोकांना तीच प्राप्ती व्हायला पाहिजे होती जी बुद्धांना झालेली आहे. पण ते तसं होत नाही. ते तसं होत नाही. कारण बुद्धांना जे म्हणायचंय ते आनंदाला किती समजलं, कसं समजलं, त्यांनी कसं मांडलं, इतरांनी कसं घेतलं, 100, 200, 300 वर्षानंतर लिहिणाऱ्यांनी कसं लिहिलं, त्याच्यात काही ऍडलेस झालंय का, काही जोडतोड झाली का, त्याला जसं समजलं, किंवा त्याची जी प्रवृत्ती आहे. म्हणजे आता आपण म्हणतो की त्रिपिटकामध्ये काही गोष्टींची भेसळ झालेली आहे. बाबासाहेबांना ते वाटत होतं, म्हणून त्यांनी ते प्रस्तावनेमध्ये ते लिहिलेलं आहे, बुद्धांडी धम्मच्या. त्याच्यामध्ये ते म्हणतात की त्रिपिटकानं गोंधळात टाकणारी बनवली बुद्धांची शिकवण त्याच्यामुळे गोंधळात टाकणारी बनलेली आहे, ती नीट समजत नाही. फार फार कष्टानं ते त्याचा अर्थ लागतो अर्थ, पण फार कष्टानं लागतो. त्याच्यात ती एक प्रकारची चाळणी लावावी लागते, चाळणी. म्हणजे कोणते शब्द घ्यायचेत आणि कोणते टाकायचे, सोडून द्यायचे, हे पण पाहावं लागतं अभ्यास करताना. सगळंच घेऊन आपल्याला त्याचा अर्थ नाही लागत. त्याला ती चाळणी लावावी लागते. आणि जी आपण शब्द ते वाचतो
त्याचा अर्थ नीट लावण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि तो नीट अर्थ फक्त जागृतीमुळेच लागू शकतो. जागृती म्हणजे काय, की आपल्याला आपण काय विचार करतो, आपल्यात काय विचार चाललेत हे कळतं, स्पष्ट कळतं. त्याला कशाची आणखीन काही विकृती जडलेली आहे का? उदाहरणार्थ चित्त. चित्त जे आहे, चित्त जे इमोशन जे आहेत, भावना जे आहेत, ते चित्त त्या विचारांना विकृत करत. आता चित्त म्हणजे काय, इमोशन्स म्हणजे काय, हा फार मोठा गुंतागुंतीचा विषय आहे. विचारांइतकाच तो याचा विषय आहे, गुंतागुंतीचा विषय आहे. कारण चित्ताचा थांगपत्ता लवकर लागत नाही. एक वेळ विचाराचा लागू शकतो, पण चित्ताचा लवकर लागत नाही, भावनांचा लवकर लागत नाही. कारण भावना ही गोष्ट अशी आहे का जी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये संस्काराने आलेली आहे. जन्माबरोबरच काही गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून बघा, एखादं लहान मूल जे असतं ना, ते लहान मूल आवाज येतो का? हो, येतो. काहीतरी गडबड झाली परत. लहान मूल जे असतं, प्रत्येक लहान मुलाचा पण स्वभाव लहानपणीच वेगळा असतो. समजा एखादी खेळणी जर जो 3-4 मुलांसमोर ठेवली, एकच खेळणी, 4 लहान लहान मुलं बसले आहेत, ज्यांना थोडं खेळण्यातल्या वयातली लहान 1-2-4 मुलं तिथे बसली आहेत, छोटी मुलं, आणि त्यांच्या समोर किंवा एखादी बालवाडी आणि त्यांच्या समोर एक खेळणी ठेवली, तर त्या एका खेळणीकडं 1-2-4-5 मुलं जी असतील ती वेगळ्या पद्धतीनं पाहतील. त्याला काही मुलं जी आहेत ती पटकन लगेच ओरबाडून घेतील, का दुसरी मुलं शांतपणे पाहत, दुसरा एखादा मुलगा शांतपणे पाहिल, तिसरा नुसता म्हणजे त्याच्याकडे उत्सुकतेनं पाहिल, हसल, असं काही करेल. एखादा मुलगा लगेच असं ओरबाडून घेईल माझं म्हणून, किंवा त्याला काय त्याच्या तोंडात घालील किंवा काही करेल. ती 3-4 मुलं जी आहेत ते वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहतील. त्याचं कारण काय, की प्रत्येकाचं चित्त वेगवेगळं आहे, त्याचे इंटरेस्ट वेगळे आहेत, त्याचा प्रवृत्ती वेगवेगळी आहे. तिथे ती कधी कधी ती आपल्याला जन्माबरोबर आलेली पाहायला मिळते. म्हणून 5 मुलं 5 प्रकारे त्या खेळणीकडे पाहतील असं आपण म्हणू. तसं आपण पण आहोत. आता आपण एक शब्द ऐकला तर ते 5 जेवढे, आता समजा आपण किती लोक आहोत, 4 आणि 4 8 आणि 2 10 लोक आहोत आपण, आणि ऐकणारे अनेक असतील पुढे, या रेकॉर्डिंगला ऐकणारे अनेक लोक असतील. तर आपलं आपलं जे इथं चाललंय, जे बोलणं चाललेलं आहे, तर त्या बोलण्यातला अर्थ आपण 10 लोक इथले 10 लोक 10 पद्धतीने काढू शकतात. जसं आता धम्म धम्म शब्द, आता तुम्हाला सगळ्यांना जर विचारलं की धम्म म्हणजे काय, तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगू शकता. एकच शब्द बोलतोय आपण, बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय. किंवा जर आपल्याला एक प्रश्न विचारला की तुमच्या दृष्टीने बाबासाहेब कोण आहेत, तुम्ही आपण 10 पद्धतीने बोलू त्याच्यावर. कारण ज्याची त्याची ग्रहण शक्ती, ज्याचं ज्याची थिंकिंग आणि त्यांच्या विषयीच्या भावना म्हणजे चित्त, हे सगळ्यांचं वेगवेगळं असतं, आणि म्हणून ते वेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन येणार आहे, विश्लेषण येणार आहे. तर ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तर जे मन असतं, मनोधम्म जे असतात, तर मनोधम्म हे इंद्रियातून येणाऱ्या विषयातून तयार होतात, मेमरी मधून, संस्कारातून पण ते तयार होतात. म्हणजे भूतकाळाचे संस्कार जे वर्तमानात काय म्हणतात ते सक्रिय होतात.
वर्तमानात जेव्हा सक्रिय होतात तेव्हा त्याच्याविषयीचे विचार मनामध्ये चालतात. एखाद्या एखाद्या विषयाची, प्रसंगाची, माणसाची, घटनेची आठवण आली कशाच्या तरी निमित्तानं, लगेच त्याच्याविषयीचे विचार आत्ता सुरू होतात वर्तमानात. म्हणजे भूतकाळ हा वर्तमानात काम करतो आणि त्याच्यावर मनाला तर्क, इमॅजिनेशन करण्याची, चिंतन करण्याची एक स्वतंत्र त्याची एक प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती पण त्याच्या स्वभावानुसार चालते, चित्तानुसारच चालते. ते कधी कधी ती विचार प्रक्रिया ही गुंतागुंतीची आणि विकृत पण असू शकते. जर त्याचं चित्त विकृत असेल, गोंधळातलं असेल, किंवा विकृत म्हणजे रागीट असेल, लोभात असेल, गैरसमजातलं असेल, त्याच्यात चीड असेल, त्याच्यामध्ये फार नकारात्मक भावना असेल, तर तो त्या शब्दांचा, त्या आठवणींचा तो वेगळाच अर्थ लावतो. याचं कालच मी उदाहरण पाहिलं. काल मी मला एका ग्रुपमध्ये बोलवलं. तुम्हाला ते मी लिंक मुद्दाम नाही पाठवली, कारण मला माहित नव्हतं ते कसे लोक आहेत. त्याच्यामध्ये 10-15 लोक होते. तर तिथं आपला मी विषय त्यांना दिला होता, बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या शिकवणीतील समान सूत्र, समानता काय, बुद्ध आणि बाबासाहेबांच्या शिकवणीतले समान सूत्र, असा विषय मी त्यांना दिला होता. आणि मग बऱ्याचशा गोष्टी, जसं आता जागृती हा एक समान विषय आपण नेहमी बोलतो. बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या शिकवणीतला महत्वाचा मुद्दा जो होता तो एक जागृतीचा होता. त्याला पालीमध्ये सती म्हणतात वगैरे, अशी ही गोष्ट काल मी बोलून दाखवली. आणि सती म्हणजे ध्यान नाही, हेही मी बोललो. आणि आणखीन काही मुद्दे मी सांगितले, जसं आता स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, हे बाबासाहेब म्हणायचे की हे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे. आणि हीच 4 सूत्र जी आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, हे मी राज्यघटनेमध्ये मी त्याचा उपयोग केला, किंवा त्याच्यामध्ये हीच तत्व आहेत जे त्या राज्यघटनेच्या प्रियम्बल मध्ये दिसतं, ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो. राज्यघटनेची प्रस्तावना जी आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे शब्द आलेले आहेत. आणि बाबासाहेब म्हणतात हे 4 सूत्र जे आहेत हे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान पण आहे. म्हणजे मला ही तत्व आवडतात, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, हे मला व्यक्तिगत पातळीवर आवडतात. म्हणूनच मी समाजामध्ये त्या पद्धतीनं काम करतो. त्याच गोष्टी मी राज्यघटनेमध्ये टाकलेल्या आहेत. आणि अजून महत्वाची गोष्ट, ती पार्लमेंटमध्ये बोललेली आहे, की एका मुलाखतीमध्ये बोललेले आहे, की ही सगळी तत्व मी बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतलेली आहेत, बुद्धाकडून घेतलेली आहे. आता ते एक समान सूत्र म्हणून मी काल बोललो. आणखीन बऱ्याच गोष्टी मी बोललो त्या ठिकाणी. जवळपास 50-51 मिनिटाचं ते बोललो असेल माझे. काल ते सगळं मी वेगळं रेकॉर्डिंग केलं, ते अपलोड करणार आहे. चालू आहे ते अपलोडिंग. त्याच्यानंतर काही लोकांनी मला जे प्रश्न विचारले, तर मला असं लक्षात आलं का, ज्यांनी प्रश्न विचारले, दोघा-तिघांनीच विचारले, विशेष 3 लोक बोलले त्याच्यातले. तर त्या तिघांचे म्हणणं वेगळंच पडलं. तिघांचे विषय वेगळेच निघाले. म्हणजे मी काय बोललो, आपण जे समान सूत्र मी सांगितलं त्याच्यावर कोणीच काय बोललं नाही. मी त्यांना हे बोललो की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे जर समजायचं असेल तर चित्तशुद्धी पाहिजे आधी. चित्त मुक्त पाहिजे, तरच मुक्तपणे विचार करता येतो, स्वतंत्रपणे विचार करता येतो. चित्त मुक्त असेल तरच बंधुत्व आहे, चित्त मुक्त असेल तरच न्यायाची प्रवृत्ती असते, चित्त मुक्त असेल तरच समता आपण करू शकतो. नाहीतर चित्तामध्ये भेद असतील, मनामध्ये आपल्यामध्ये वेगवेगळेपणा असेल, हा असा तो तसा, आणि वरचा खालचा, ह्या जातीचा आणि त्या जातीचा, हे सगळे भेद जर चित्तामध्ये असतील तर तेच मनामध्ये येतात. तर
त्याला चित्तशुद्धी आवश्यक आहे, म्हणून मी धम्मपालन गाथेतलं सचित्त परियोदपन शब्द त्यांना तिथे वापरला. आणि ती गाथा थोडीशी तिथं मी बोलून दाखवली. आणि मी त्यांना हे सांगितलं की ह्या गाथेचं संकलन बाबासाहेबांनी केलं. आता जे आपला अभ्यास झाला तोच मुद्दा मी तिथं मांडला. प्रश्न विचारणाऱ्यानं काय प्रश्न विचारला की म्हणजे ह्या ज्या 3 गाथा आहेत त्यातली जी दुसरी गाथा आहे, ब्रह्मचारी सुखम सेती अस्मिन लोके परमविच, ती जी गाथा आहे ती बौद्ध धर्मातली गाथा नाही, ही महायान संप्रदायातली गाथा आहे. नाहीतर या अस्मिन लोके परमविच ह्याही लोकात आणि त्याही लोकात, आता मी तसा अर्थ त्यांना सांगितला नाही, बोललोच नाही मी तिथे. पण त्यांनी तो तसा तो प्रश्न मला विचारला की हे आता हे तुम्ही हा लोक आणि तो लोक मानता काय तुम्ही, जसं महायानामध्ये मानतात. हम्म. हा लोक हा जन्म आणि तो जन्म, आणि मग ब्रह्मचारी तिथं सुखात राहतो वगैरे, हे तुम्ही मानता का? म्हटलं हा विषयच आपल्या बोलण्यात आला नाही, माझ्या बोलण्यात आला नाही, मी त्याचा अर्थ पण सांगितला नाही. लोक 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 परलोक हा विषयच नाही आला म्हटलं माझ्या बोलण्यावर. नाही नाही, तुम्हाला ते सांगितलं पाहिजे, तुमचा अभ्यास आहे आणि तुम्ही ते बोललेच पाहिजे. तुम्ही लोकांना मिसगाईड करता, तुम्ही लोकांची दिशाभूल करता. असं तो बोलायला लागला. म्हटलं सर आता तुमचा मुद्दा दुसरीकडेच गेला. म्हटलं मी जे समान मुद्दे मांडले बुद्ध आणि बाबासाहेबांची, त्याच्यावर काही चर्चा करण्यासारखं असेल तर बोलूया, नाहीतर हा विषय वेगळ्या अभ्यासाचा आहे. म्हटलं हा लोक परलोक आणि ती गाथा बाबासाहेबांनी संकलित केली, तर मग आपल्याला प्रश्न कोणाला विचारायला पाहिजे? तर तो तुमचा मुद्दा आहे म्हटलं. आणि दुसऱ्या मॅडम तर आणखीन दुसरं काहीतरी बोलायला लागल्या. जाऊ द्या, तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये हे करायचं ना. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण शब्द ज्या अर्थाने सांगतो, बोलतो, उच्चारतो, समोरची माणसं त्याचा काय अर्थ घेतील, त्यांच्या चित्तात काय चाललेलं आहे, त्यानुसार ते त्यांच्या आता हे जे मला 2 प्रश्न विचारले किंवा जे बोलले, त्यांच्या मनात द्वेष होता, खूप मोठा द्वेष. कशाचा द्वेष होता की मी सती वगैरे जर हे करतो तर मग तुम्ही ध्यान सांगता, ध्यान तर बाबासाहेबांनी सांगितलं नाही, विपස්සना तर बाबासाहेबांनी सांगितलं नाही. म्हटलं आपला हा विषयच नाही ना, हा विषयच चालला नाही. ते बाबासाहेबांनी मानलं की नाही मानलं हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण ते नाही, शेवटी मला त्या मीटिंग मध्ये धन्यवाद देऊन मी त्याच्यातून बाहेर पडलो, क्लोज केली. त्यांनी मीटिंग घेतली होती ती, मी तिथे सरळ सरळ आऊट झालो, मीटिंग सोडून दिली. इतकी ती विस्कळीत चर्चा आणि निगेटिव्ह चर्चा चालली होती. आणि मी आधी सांगितलं होतं, मतभेदाच्या मुद्द्यांना फार महत्व नका देऊ. आपल्याला बाबासाहेबांचं काम करायचंय आणि समाजाला पुढे न्यायचंय, तर पॉझिटिव्ह गोष्टी घ्या. बाबासाहेबांनी काय सांगितलंय, बुद्धांनी काय सांगितलं, त्याच्यावर आपण चर्चा करू. त्याच्यातून काही सार निघतो का बघू, आणि उपयोगाच्या गोष्टीवर आपण चर्चा करू. ज्या गोष्टींचा अर्थ लागत नाही, हे तर बाबासाहेबांनी सांगितलं. बुद्धांची शिकवण पझल बनवलेली आहे, गोंधळात टाकणारी बंडी म्हणून, आणि ती त्रिपिटकानं बनवलेली आहे, निकायांनी बनवलेली आहे, तर बाबासाहेबांनी सांगितलं. आता हा शब्द जर दुसऱ्या दिशेला नेतोय, परममित अस्मिन लोके परममित, लोक परलोक आणि स्वर्ग लोक नरक लोक, तिकडे जर नेतोय तर ते शब्द घेता कशाला आणि त्याच्यावर वाद कशाला घालायचा? आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी ते शब्द निर्माण केले, ज्यांनी त्याचा अर्थ सांगितला, त्यांना आपण नाही कॉन्टॅक्ट करत. आपण भलतीकडे ते विषय घेतो आणि वेळेचा अपव्यय करतो. बरं, ते सरळ पण चर्चा करत नाहीत, जणू काय काय म्हणतात, एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं ते चर्चा करतात आणि सगळा वेळ वाया घालवतात. त्या सगळ्याचं कारण काय आहे? मनोधम्म आहे आणि चित्त आहे, आणि याचं भान नाही, त्याची सती नाही. त्याच्या मॅडम बरोबर, त्या तर प्रोफेसर होत्या, आणि इतकं विस्कळीत आणि इतकं अद्वा आणि काही असं विकृत त्या बोलत होत्या.
की सांगता येत नाही. मागच्या मीटिंग मध्ये पण तसं झालं, कालही असं झालं. असं त्यांची ती चित्त वृत्ती आहे, त्यांचं ते चित्त आहे, ते विकृत आहे, रागीट आहे, स्पर्धा करणार आहे. प्रोफेसर आहे ना, मी पण अभ्यास केलेला आहे, आम्हाला पण ज्ञान आहे, आम्ही पण शिकवतो मुलांना. म्हटलं मॅडम, तुमच्या ज्ञानाबद्दल मला काही शंका नाही, तुमच्या पांडित्याबद्दल मला काही शंका नाही. आपला इथं जो विषय चाललाय त्याच्यावर आपण बोलू, वगैरे वगैरे. आपण काय इथं मुद्दा मुद्दा काय आहे, जसं चित्त असतं तसा त्या शब्दांचा अर्थ घेतला जातो आणि तसं ते बोललं जातं. आणि मनुष्य सगळं या विकृतीमुळं सगळं पर्सनॅलिटी, ते बोलणं चालणं सगळंच विकृत होऊन जातं, सगळी कृती विकृत होते. आणि सगळे काय म्हणतात त्या, ती परिस्थिती बिघडवली जाते. आणि असंच चाललंय समाजामध्ये. म्हणून मी बऱ्याच वेळाला जे म्हणतो ना, की आता सध्याच्या आजच्या काळात जे प्रॉब्लेम आहेत ते ध्यान आणि ज्ञानच आहे. काही माणसं ध्यानामध्ये काहीतरी, ध्यान या विचारात धरून काहीतरी बडबड करत असतात, आणि काही माणसं ज्ञान खूप झालं त्याच्यामुळे बडबड करत असतात. पण सारासार विचार करण्याची, चिंतन करण्याची, योग्य अयोग्य तपासून पाहण्याची जी एक प्रॅक्टिस आहे, ज्याला आपण जागृतीची प्रॅक्टिस म्हणतो, साधना म्हणतो, ती केल्याशिवाय काही खरं नाही. आपली जी गाथा चाललेली आहे की सगळे धम्म हे मनोमय आहेत, आणि ते जर मनसाचे पदुठ्ठेन, तिकडचे आवाज इकडे येतात, थोडस माईक बंद ठेवा. मनसाचे पदुठ्ठेन म्हणजे प्रदूषित मनाने जर कोणी बोलेल किंवा वागेल, कृती करेल. आता मन प्रदूषित होतं ते चित्तामुळे, आणि त्याच्यातूनच बोललं जातं आणि कृती केली जाते. तर त्याच्यामुळे जो बोलतो ना, त्यालाच त्याचा त्रास होतो जास्त. म्हणजे आता कालचे मी हे केल्यानंतर ते स्वतःच असे म्हणजे विस्कळीत त्याच्यात बोलत होते. आणि प्रदूषित चित्त, प्रदूषित विचार, प्रदूषित मन, त्यामुळे प्रदूषित बोलणं, आणि स्वतःच डिस्टर्ब व्हायचं. काय विषय चाललाय ते त्यांच्या लक्षात येत नाही. आपल्याला काय बोलायचे त्यांना स्वतःला ते त्यांच्या लक्षात येत नाही, आणि उगीच बोलायचं म्हणून. तर त्याच्यामध्ये अहंकार पण असतो, ज्ञानाचा अहंकार असतो. काही लोकांना वाटतं आम्ही फार ध्यान केलंय, फार अभ्यास केलाय, त्यामुळे आम्हाला सगळं समजतं, असं पण असतं. तर ते सगळं प्रदूषित मनाचे ते ही उदाहरण आहे, म्हणून मी ते उदाहरण तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यामुळे तो बोलणारा डिस्टर्ब असतो, त्याला आपले विचार स्पष्टपणे मांडताच येत नाही, कारण त्याचं चित्त विस्कळीत असल्यामुळे, मन विस्कळीत असतं, म्हणून वाणी विस्कळीत असते. आणि ते ज्ञानच त्याच्या कंट्रोलच्या बाहेर चाललेलं असतं, नियंत्रणाच्या बाहेर ज्ञान असतं. त्यामुळे योग्य शब्द बाहेर पडत नाही, दुसऱ्याला काही समजतं की समजत नाही, त्याचा काय परिणाम होतो परिस्थितीवर ह्याचा ते विचारच करू शकत नाही, कारण ते भान नाही, सती नाही. त्यामुळं प्रदूषित चित्त हे जागृती नसल्यामुळेच आहे, सती नसल्यामुळेच आहे, असा एक एक काय म्हणतात, एक निष्कर्ष निघतो याच्यातून. आणि मग त्याच्यातून यातना निर्माण होतात, दुःख निर्माण होतं. आणि मग गाडी ओढणाऱ्याच्या पाठीमागे जसं गाडीचं चाक चालतं, तसे ते आता त्या बोलणाऱ्या आता मॅडम किंवा ते दुसरे जे होते तेच डिस्टर्ब होते, तेच ती गाडी ओढतात, तेच ते बोलतात, आणि तेच त्यांना भान नव्हतं आपण किती बोलतोय, काय बोलतोय, विषयाला धरून बोलतोय का, आजूबाजूचे लोक त्याच्याविषयी काय विचार करतील. शेवटी मलाच असं वाटलं की आपण त्याच्यातून बाहेर पडलो की ती सगळ्यात तिकडे ती चर्चा आपोआप बंद होऊन जाईल. मी बाहेर पडलो. मुख्य मुद्दा असा आहे की ते स्वतः दोघं तिघं जे होते ते डिस्टर्ब झाले होते. जे चाक ओढतात, गाडी ओढतात, त्यांच्या पाठीमाग तो त्रास पण येतो. तर हा एक कालचं लाईव्ह उदाहरण मी तुम्हाला आज मुद्दाम सांगितलेलं आहे.
याच्या विरुद्ध आजची जी गाथा आहे ती त्याच्या नेमकी विरुद्ध आहे. ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे, मनशुद्धी झालेली आहे, म्हणजे जो मनोविकृती ज्या आहे त्या लोभ आणि द्वेषामुळे, तृष्णेमुळे जे चित्त विकृत होतं ते जर शुद्ध झालं, परिवर्तन म्हणजे त्याचं जर चित्त शुद्धीकरण जर झालं तर विचार प्रक्रिया आपोआप शुद्ध होते. शुद्धच विचार त्याच्यात चालतात. कारण त्याला काय म्हणतात, त्याला करप्ट करणाऱ्या इमोशन्स त्याच्यामध्ये नाही. किंवा ज्याला आपण म्हणतो की चित्त, तर ते जणू काय व्हायरस कसा व्हायरस घुसला की ते सगळं ती सिस्टम करप्ट होते. तो मोबाईल करप्ट होतो, तो कॉम्प्युटर करप्ट होतो. तसं चित्त विकृती जर असेल, त्याच्यात लोभ असेल, द्वेष असेल आणि विशेष म्हणजे त्याचं भान नसेल, ही जी मूळ प्रवृत्ती जी जन्माबरोबरच आलेली त्याच्यावरच काम करावं लागतं. मुख्य म्हणजे ते जर विकृत असेल, ते जर प्रदूषित असेल, प्रदूषित असेल तर त्याचे विकृत परिणाम होतात. ते जर शुद्ध झालं तर विचार प्रक्रिया सरळ काम करते आणि व्यवस्थित काम करते. धम्म विचय जो आहे तो सतीमुळेच होतो, हेही आपण आपल्या अभ्यासात पाहिलेलं आहे. तर इथे एकदम पुढची जी गाथा समजून घेणं मला वाटतं काही अवघड नाही. जर मनसाचे पसन्नेन भासती वा करोती. आता पसन्नेन हा प्रदूषित प्रदूषित माने प्रसन्न नसतं, कारण ते तणावात असतं, टेन्शन मध्ये असतं, यातनेत असतं, दुःखात असतं, त्याच्यावर प्रेशर असतं. त्यामुळे कोणते शब्द आणि विचार आणि वर्तन वागणं काहीच सरळ नसतं. सगळं गुंतागुंतीचं असतं, सगळं विकृत असतंय. चित्त विकृत, वर्तन विकृत. चित्त विकृत, मन विकृत, विचार विकृत, बोलणं विकृत, वागणं विकृत, सगळ्यात विस्कळीतपणा. आणि हेच यातना आहेत, हे दुःख आहेत, हेच तणाव आहेत. याच्या विरुद्ध जर चित्तशुद्धी असेल, जर आपल्याला आपल्यातल्या इमोशनचं, भावनांचं, इच्छा आकांक्षांचं, लोभाचं, द्वेषाचं, रागाचं, कामछंदाचं, आळसाचं भान असेल, आपल्याला आपल्या डाऊटफुल नेचरचं भान असेल, सगळ्या चित्ताचं जर आपल्याला भान असेल, चित्त विकृतींचं भान असेल, तर तिथंच चित्तशुद्धीची सुरुवात होते. कारण एक सती जागृती ही चित्त शुद्धीकरणा, जसं काय म्हणतात आपण, काय म्हणतो त्याला, काय शब्द आहे, पाण्यात फिरवतो आपण, काय म्हणतो त्याला, जो गाळ खाली बसतो त्याच्यामुळे, तुरटी तुरटी जी असते ना, तुरटी पाण्यामध्ये फिरवल्यावर काय होतं, ते गाळ खाली बसतो. किंवा आता काही केमिकल पण निघालेले आहेत त्याच्यामुळं काय क्लोरीन आपण वापरतो आणि शुद्ध पाणी आपल्याला येत असं आपण समजतो. त्याच्यामधले जंतू वगैरे जे असतात ते मरतात आणि आपण शुद्ध पाणी किंवा फिल्टर केलेलं पाणी असतं, आरो मधलं समजा काही पाणी असतं, त्याच्यातले ते योग्य आहे की मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण तर ते आपण जे शुद्ध पाणी असतं तर ती प्रोसेस होते, प्रक्रिया होते, म्हणून ते पाणी शुद्ध होतं. ते कसं शुद्ध होतं आपल्याला नाही माहित, पण ते शुद्ध होतं. तसं चित्त जर सतीयुक्त असेल, चित्तानुसती असेल, म्हणजे ती वेदनांच्या आधारे आपल्याला ती प्रक्रिया आपल्याला अनुभवता येते. म्हणजे आपण आपल्या साधनेमध्ये पाहतो, आपण काय उतरा कायानुसती, जाणीवा वेदनानुसती, चित्तानुसती आणि विचारांची स्फूर्ती, धम्मानुसती, मनोधम्मानुसती. त्याच्यातलं जे चित्त आहे हा सेंट्रल पॉइंट आहे. शुद्धीकरणाचं केंद्र हे आहे, विचारांचं केंद्र हे आहे. परंतु विचार जे विकृत होतात ते जास्त करून चित्तामुळे, जे 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 अज्ञात पण आहे, म्हणजे ते
अनकॉन्शियस मध्ये आहे, अजागृत आहे, आणि ते फार त्याचा संबंध ह्याच जीवनाशी आहे असं नाही. बाहेर जे वारसानं, अनुवंशिकतेनं, किंवा आपले स्वतंत्र, ज्याला आपण जीन्स म्हणतो, काय त्याला शब्द आहे मराठीत माहित नाही मला, तर ते जे काही आपल्यात आलेलं आहे, जसं आपण त्या लहान मुलांचं हे केलं, उदाहरण घेतलं, खेळणी आणि ते लहान मुलं, त्या लहान मुलां अनुवंशिक. हा, अनुवंशिक. अनुवंशिकता एक शब्द आहे. जीन्स म्हणजे, आता अनुवंशिकतेचा संबंध वंशाशी आहे, परंतु स्वतंत्र पण आहे. चित्त हे स्वतंत्र पण काम करतं. म्हणजे आई वडिलांचे गुण आणि व्यक्तिगत काही गोष्टी, तो पण आहे. तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण ते म्हणजे त्या, जसं त्या लहान मुलांना काही कळत नाही ते, की ते त्या खेळणीशी असं का करतात, खेळणीचं काही हिसकावून का घेतात, काही नुसते पाहत का राहतात, काही निरीक्षण का करतात, काही रडायला सुरुवात करतील, हसायला सुरुवात करतील, आणि काहींना काही दुर्लक्षित पण करतील. अशी 5 प्रकारची 5 मुलं म्हणजे 5 चित्तवृत्ती आहेत समजा त्या. तसं आपलं पण, आणि ते त्यांना कळत नाही, त्या मुलांना कळत नाही. आपल्याला तरी कळतं का आपलं चित्त, आपलं मन, इमोशन? जर कळत नसेल तर त्याला सती जागृती हे एक माध्यम आहे, हे साधन आहे. ह्याच्यामुळे आपल्याला त्याचा परिचय होऊ शकतो, आणि मग आपल्याला चित्तशुद्धी होते, मनशुद्धी होते, आणि त्याच्यातून प्रसन्नता येते, एक आनंद मिळतो. जसं आपण सती धम्म विजय वीर्य प्रीती प्रसक्ती जे आहे, आता जे सप्तबुद्ध्यांगातलं, त्याच्यामध्ये ती प्रसन्नता येते, आनंद आनंद मिळतो, कारण चित्त शुद्ध झालंय आता. दुःखाचं, यातनांचं कारण नाही, टेन्शनचं काही कारण नाही. तर ते जागृतीमुळे ते चित्तशुद्धी होते. जसं तुरटीमुळे पाणी स्वच्छ होतं, किंवा काही केमिकल टाकल्यानं, किंवा फिल्टर मधून पाणी जे आपण पितो ते शुद्ध होऊन जसं येतं, तसं ही सती जी आहे हे तुरटी सारखं काम करते म्हणा. पण आता हे फक्त तुरटीच नाही, ती पाहते. सती म्हणजे जागृती आहे, ते पाहणं आहे, ते भान आहे. त्याच्यातून हे अस्तित्व कळतं, जीवन कळतं, सुख दुःख कळतात, सगळं काही कळतं, त्याच्यातून दिसतं. थोडं 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 करून पठाण प्रस्थान, त्याच्यामध्ये जेवढं आपण एकरूप होत जातो, तस तसं ते कळत जातं, आणि त्याचा परिणाम जो आहे तो प्रसन्नता आहे. डिस्टर्बन्स कमी होतो, विचलन कमी होतं, म्हणजे मन प्रसन्न राहतं. आणि त्याला जो प्रसन्न असतो, ज्याचं चित्त प्रसन्न असतं, म्हणजे मुक्त असतं, परियोदपणन झालेला आहे त्याचं, त्याचं चित्तशुद्धी झालेली आहे, त्याचे विचार पण, मनोधम्म पण त्याचे चांगले असतात, म्हणजे मन चांगलं असतं. अशा पद्धतीने जर केलं तर त्याच्या पाठीमागे सुख असं येतं, जशी सोबत न सोडणारी त्याची छाया. सुख अन्वेती म्हणजे मागे, अन्वेती म्हणजे मागे, सोबत चालते. जशी सावली आपल्या सोबत चालते, तसं प्रसन्न मनाचं, मनाचे परिणाम होतात. आपल्याला जेव्हा आवश्यकता नसते तेव्हा माईक बंद ठेवलेला चांगला. तर दुसरी गाथा स्पष्ट आहे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त त्याच्यात काही सांगण्यासारखं नाही. सोबत चालणारी छाया. आता छाया कशाची असते? आपल्याच शरीराची छाया असते. पण या छाया, पण शरीराची छाया कशामुळे आहे? सावली कशामुळे पडते? प्रकाशामुळे. म्हणजे प्रकाश असेल तशी ती छाया असते. तसं जसे कर्म असतात, जसं वर्तन असतं, जसं मन असतं, वर्तनाला जन्म देणारं जे मन असतं, आणि मनाला विकृत करणारं जे चित्त असतं, तर त्याचेच पडसाद पडतात, त्याचेच परिणाम जाणवतात, आणि ते सोबत असतात, सावलीप्रमाणे सोबत असतात. गाडी ओढणाऱ्याच्या पाठीमागे तो स्वतःच गाडी ओढतो, स्वतः ते चाक त्याच्या पाठीमागे चालते.
तिथे पण चुकीचे कर्म आहेत, म्हणजे कृती, वर्तन, प्रदूषित वर्तन इथे मुक्त वर्तन. तर याच्यातून मन एक स्वतंत्र पण होतं. ह्याच्यामध्ये सगळीच माणसं अशाच पद्धतीने चालतात. याच्यातून एक समतेचा पण भाव निर्माण होतो, बंधुत्वाचा पण भाव निर्माण होतो, आणि आपण सहजासहजी कोणावर अन्यायाची भाषा बोलत नाही, अत्याचाराची भाषा बोलत नाही. कारण आपल्याला मनुष्य जीवन काय आहे हे कळतं, कारण मन कळतं, कारण चित्त कळतं. तरी सगळे जी समज जी आहे, अंडरस्टँडिंग जी आहे, ती आपल्यामध्ये येते. मला तर वाटतं आता आपला जो विषय तो जो आहे ना, तो सती आणि धम्मपद असा आहे, असा चाललेला आहे. तर धम्मपदातली जी जी काही जी जी कोणती गाथा येईल, त्याचा संबंध मनाशीच असणार आहे, चित्ताशी असणार आहे, वर्तनाशी असणार आहे, बोलण्याशी म्हणजे शब्दांशी असणार आहे. दुसरी गाथा मला वाटतं या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त काही सध्या तरी काही सांगावं असं मला वाटत नाही. तुमच्या मनात जर काही प्रश्न निर्माण होत असतील किंवा काही चर्चा करायची असेल तर तुम्ही बोला, मी या ठिकाणी थांबतो. परत बोला. तर तो मराठी अनुवाद असा आहे या ठिकाणी कशाचा पहिल्या अनुवाद, गाथेचा. कशाचा? आपल्या पहिली जी गाथा आहे कोणाचं पुस्तक आहे? परत बोला ते. विनोबा भावेंचं आहे. हा वाचू का सर? हा, रेकॉर्डिंग सुरू केलंय म्हणून मी तुम्हाला परत बोलायला सांगतोय. अच्छा, हा सुरू करू मग. केलंय, हा बोला. सारे धर्म मन पुरस्सर, मनप्रधान, मनोमय असतात. जर कोणी दुष्ट मनाने बोलतो किंवा वाचतो तर त्याच्या मागे दुःख लागते. असे गाडी खेचणाऱ्या मागे चाक. पहिल्या गाथेचा मराठी अनुवाद आहे. आणि दुसरी जी गाथा आहे त्याचा अनुवाद, सारे धर्म मन पुरस्सर, मनप्रधान, मनोमय असतात. जर प्रसन्न मनाने बोलतो किंवा वागतो, कधी न सोडून जाणाऱ्या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागे येते. हा अनुवाद आहे मराठी. मला आणि मला वाटतं वाटते हे काही शब्द चांगले आहेत. आणि मला वाटतं याच्यामध्ये आपलं जे विश्लेषण जे झालंय दोन्ही जातीच्या संदर्भात, तर मला वाटते जुळणारच आहे असं मला वाटतं. जुळणार. म्हणजे हे त्यांनी आता मनपुरस्सर शब्द जो वापरलाय, तर धम्म हे मनपुरस्सर असतात, म्हणजे जसं मन असतं तसे धम्म असतात असं त्यांनी बरोबर आहे म्हटलेलं आहे. पुरस्सर शब्दाचा अर्थ होतो त्याला धरून. जसं आपण म्हणतो ना, हेतू पुरस्सर तुम्ही असं बोलता, तुमच्या मनात तसा हेतू आहे म्हणून तुम्ही तसं बोलता, हेतू पुरस्सर. तसं मनपुरस्सर धम्म असा त्यांनी तो शब्द प्रयोग केलेला आहे. बरोबर आहे ना? असंच आहे ना? सारे धर्म, सारे धर्म सत्ते धम्म असा त्याचा अर्थ आहे. सर्व धर्म, सारे धर्म, सर्व धर्म. गुड, चांगला आहे. काही शब्द चांगले हेतू पुरस्सर असतात. दुष्ट हा एक शब्द वापरलाच आहे, प्रदूषित आहे. दुष्ट शब्द वापरलाय. दुष्ट मनाने बोलतो. दुष्ट मनाने बोलतो म्हणजे प्रदूषित मनाने बोलतो. बरोबर आहे. म्हणजे आपलं जे आता हे फक्त दुष्टच असा त्याचा अर्थ नाही, कारण दुष्ट मध्ये द्वेष येतो. आणि चित्त हे फक्त द्वेषाने विकृत नसतं, चित्त हे लोभानं पण विकृत असतं. चित्त जे बिघडतं ना, ते फक्त द्वेषानं रागानं नाही. म्हणून फक्त दुष्टपणा नाही त्याच्यामध्ये अज्ञानपणा, अविद्यापणा आहे, अज्ञानपणा आहे, त्याच्यामध्ये लोभ पण आहे. लोभ म्हणजे हवरटपणा पण आहे. त्याच्यामुळे फक्त दुष्ट मनानच असा अर्थ नाही त्याचा. प्रदूषित होतं ते. त्यामुळे तो जो शब्द आहे तो एकच
एकच गुणधर्म त्याच्यातून व्यक्त होतो, दुष्ट शब्दातून. म्हणून त्याच्याशी 100% सहमत होता येत नाही. प्रदूषित जे होतं चित्त ते द्वेषानं पण होतं आणि लोभानं पण होतं. म्हणजे पाहिजे 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 याने पण ते प्रदूषित होतं. नको 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 म्हणजे लोभ आणि द्वेष या दोन्ही यानं ते चित्त प्रदूषित होतं. आणि त्याच्यात दुष्टपणा पण असतो, त्याच्यामध्ये हवरटपणा पण असतो, त्याच्यामध्ये अज्ञानपणा आहे, मोहावस्था म्हणजे सती विरहित अवस्था, जागृती विरहित अवस्था, ते कळतच नाही ना. तसं ते त्यानं ते प्रदूषित होतं. तर त्या द्वेष दुष्ट याच्यातून तिन्ही अर्थ व्यक्त होत नाहीत, म्हणून तो दुष्ट शब्द बरोबर नाही तिथे, प्रदूषितच बरोबर आहे. आणि दुसरं जे आहे ते दुष्टच्या विरुद्ध काय शब्द वापरलाय? वागतोय असं. हा, त्यानुसार वागतो, ते बरोबर, ते बरोबर आहे. पुढे पण दुसऱ्या गाथेतला प्रसन्नेने काय केलं त्यांनी? दुष्टच्या विरुद्ध काय शब्द वापरला दुसऱ्या गाथेत? जर प्रसन्न मनाने बोलतो किंवा वागतो. हा, आता तिथे प्रसन्न शब्द तसाच्या तसा त्यांनी स्वच्छ लिहिले. स्वच्छ, ठीक आहे. हा, तर ते ठीक आहे. स्वच्छ शब्द पण वापरलाय. हा, स्वच्छ स्वच्छ. हा, आता हा स्वच्छ शुद्ध तर चित्त परिवर्तन म्हणजे चित्त शुद्धी आहे. शुद्ध म्हणजे स्वच्छ, ठीक आहे, जवळचा शब्द आहे तो, जवळचा शब्द. आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो असा परीक्षण अर्थानच केलेला चांगला आहे ते तसेच्या तसे शब्द उचलायचे, ते त्यातलं योग्य की अयोग्य तपासून पाहायचं नाही, मग ते तसेच अर्थ ते मनामध्ये नसतात. कारण मनाला स्वतःच डोकं नसतं, असं माझं मत आहे. डोक्याला स्वतःच डोकं नसतं. त्याच्या जागृती असेल तर ते त्याच्यामध्ये त्याला चाळणी लागते, त्याच्यामध्ये योग्य अयोग्य पाहण्याची एक सम्यक म्हणजे संतुलित अवस्था आहे, ते बॅलन्स जागृतीमुळे. आणि त्याच्यामुळे शब्द आपण लगेच, मन शब्द लगेच धरत नाही. जे मन जागृत असतं ते शब्द पारखून घेत, आणि ही महत्वाची, हा महत्वाचा गुणधर्म आहे. माझ्यापाशी छोटस पुस्तक आहे, त्यात शॉर्ट मध्ये थोडेसे शॉर्टकट मध्ये अर्थ सांगितलेले, एकदम छोटं पुस्तक आहे. धर्मानंद कोसंबी. वाचायचंय का? वाचा. दुसऱ्या गाथेचा डायरेक्ट अर्थ वाचतो. दोन्ही गाथांचा हिंदीमध्ये आहे का मराठीत आहे? मराठीमध्ये. हा, बोला बोला बोला. तो दुसऱ्याने त्यांचं स्वतःच आहे का अनुवादित आहे? भाषांतर केलंय का स्वतः धर्मानंद कोसंबींचं आहे ते? हा, स्वतः धर्मानंद कोसंबीचा आहे, लेखक धर्मानंद कोसंबी. हा, त्यांना ते मराठी येत होतं मला, त्यांना मराठी आहे, ते बरीच भाषा जाणत होते, पाली, मराठी, हिंदी. बोला. आवाज खरखर येतोय थोडा, पण बोला आता. सर्व धर्मात पदार्थात मन पुढे जाणारे आहे, म्हणजे धर्म पुढे जाणाऱ्या मनाच्या मागोमाग येतात. त्यात मन श्रेष्ठ आहे, ते धर्म मनोमयच आहेत. जर कोणी प्रसन्न मनाने बोलतो किंवा वागतो तर सोडून न जाणाऱ्या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागोमाग फिरते. म्हणजे दुसऱ्या गाथेचा अर्थ. आता याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे, त्यांनी पदार्थ, धर्माचा अर्थ पदार्थ केला. आता पदार्थ आपण वेगळ्या अर्थाने घेतो, पदार्थ हा शब्द. पदार्थ, वस्तू, त्याचा साहित्यिक अर्थ किंवा तात्विक अर्थ वेगळा पण आहे. पदार्थ आपण फक्त खाद्यपदार्थ वगैरे त्याला पदार्थ म्हणतो, परंतु पदार्थाचा साहित्यिक अर्थ वेगळा पण आहे. वस्तू, वेगळा आहे, ठीक आहे. पहिल्या गाथेमध्ये पण पदार्थच घेतलाय त्यांना. हा, तो ते एकच आहे ना, तो शब्द एकच आहे. पहिल्यातला दुसऱ्यातले शब्द एकच आहेत. मनोपुपंगमा थम्मा मनोसिठा म्हणायचे, ती ओळ एकसारखीच आहे. ठीक आहे. थोडस बंद करा तुमचं माईक, कारण त्याची खरखर येते.
हा, अजून कोणाला काय बोलायचं असेल तर बोला. बोला सर. शेजवळकर सर. सर मी काल एक नंबर टाकला होता व्हॉट्सअपला तुम्हाला. घेतला ऍड करून घेतला. अच्छा अच्छा अच्छा. आजच्या मुद्द्याबद्दल, आजच्या विषयाबद्दल अजून कोणाला काय बोलायचंय का? सर मला असं वाटतं काय जास्त वेळ नाही देऊ शकत सर. काय म्हटले? मला असं वाटतं की हे ज्यांनी भाषांतर केलेलं आहे. एक मिनिट. शेजवळकर सर काहीतरी बोलतात. बोला बरं. तुमचा माईक बंद आहे. शेजवळकर सर माईक बंद आहे. म्हटलं सर सकाळी गडबड असते ड्युटीवर जायची. हा ठीक आहे. कारण कसं होतं मग ते नंतरची चर्चा पण खूप महत्वाची असते, पण वेळ नाही होत. बरं ठीक आहे. चालेल. ओके. त्यांना ऍड करून घ्या सर तेवढं. कालच घेतलं. हो चालतं. त्यांना रिंग पाठवून देतो मी वाटल्यास. ओके सर. जय भीम सर. जय भीम. हा बोला सुनील साळे सर. सर मला असं वाटतं ज्यांनी हे भाषांतर केलेले आहे ते असं खोलात जाऊन भाषांतर न करता म्हणजे विचारून असं डीप मध्ये न जाता त्यांनी सरळ पाली भाषेचं भाषांतर केलेलं आहे. त्याच्यामुळे भाषांतर करण्याचे एक तर दोन, आता जे अनुवाद शास्त्र मी थोडस शिकलो, अनुवादाची काय म्हणतात त्याला, कार्यशाळा मी अटेंड केली होती. त्याच्यामुळे किंवा भाषेमध्ये पण भाषा विषयामध्ये पण ते शिकवतात. अनुवाद एकतर वद म्हणजे बोलण्याबरोबर बोलणे, त्याला अनुवाद म्हणतात. किंवा आता इथे भाषांतर हा अनुवाद नाही, त्याला भाषांतर म्हणतात. ऍक्च्युअली अनुवाद वेगळा आणि भाषांतर वेगळं. भाषांतर हे शब्दांचं असतं आणि अनुवाद हा मौखिक शब्दांचा असतो. भाषांतर हे लिखित शब्दांचा असतो. कारण तिथं शब्दाला शब्द ठेवले जातात. अनुवाद बोलण्याबरोबर दुसरा बोलतो. अनुवाद करणारा जो असतो तो बोलणाऱ्याचे शब्द ज्याच्यात त्याला मांडायचे त्या भाषेत तो अनुवादित करून मांडतो, असा त्याचा अर्थ आहे. तर आता अनुवाद करताना, भाषांतर करताना त्याचे दोन प्रकारे केले जातात. त्याला एक भाषानुवाद म्हणजे शब्दानुवाद आणि दुसरा भावानुवाद. भावानुवाद म्हणजे काय की त्या शब्दातला भाव काय, म्हणजे त्यातला काय म्हणायचं त्या शब्दाला. भाव म्हणजे फक्त भावना नाही, त्या शब्दाला काय म्हणायचं, त्याचा अर्थ, अन्वयार्थ, मथितार्थ, गर्भितार्थ, जसं आपण वेगवेगळे शब्द वापरतो, तर त्या शब्दाचा अर्थ, शब्दामागचा अर्थ, संदर्भ, ते सगळे भावानुवादामध्ये येतात. त्याच्यामुळे आता इथं धर्मानंद कोसंबींना पदार्थ शब्द वापरावा वाटला तर त्यांनी तो, कारण ते साहित्यिक होते, त्यामुळे ते साहित्यिक अर्थ त्यांनी लावलेला त्याचा. ते लेखक होते, भाषांतरकार पण होते. त्यांचे गाजलेले ग्रंथ आहेत. त्यांनी बुद्धांचं चरित्र लिहिलं. त्यांनी बौद्ध धर्मावरील 4 निबंध हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे धर्मानंद कोसंबीचं. त्याच्यामध्ये समाधी मार्ग, महावीरांच्या याचं पण त्याच्यावर एक त्यांनी प्रबंध लिहिलेला आहे. बुद्ध धम्म संघ, समाधी मार्ग, बुद्ध धम्म संघ, पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, असे ते 4 निबंध एक प्रसिद्ध पुस्तक आहे. ते होतं माझ्याकडे, पण ते आता गायब झाले कुठेतरी. त्यांनी ते साहित्यिक असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचा मनोधम्माचा अर्थ मांडलेला आहे. विनोबा भावेंचा काही योग्य वाटतो, याला धरून काही नाही, असं वेगळ्या पद्धतीने लोकांनी खूप अनुवाद झाले. धम्मपदाचे खूप अनुवाद झालेले आहेत. धम्म म्हणजे चित्तवृत्ती, चित्त प्रवृत्ती, काही लोक धम्म म्हणजे विचार, असे वेगळे
वेगळे शब्द तिथं वापरतात. तरी पण धम्म हा शब्द स्पष्ट होत नाही. त्याचं कारण आहे का त्याचा अनुवाद करता येत नाही. जी गोष्ट अनुभवातली असते त्याचा अनुवाद होत नाही. खरं म्हणजे साखर शब्द तुम्ही लिहू शकता, साखर गोड आहे असं लिहू शकता, पण गोड शब्दातली गोडी तुम्ही नाही सांगू शकत. ती अनुभवाची गोष्ट आहे. तसा धम्म शब्द सांगू शकता, धम्माचे अर्थ सांगू शकता, पण धम्मामध्ये काय साठवलेलं आहे? धम्मामध्ये खरं म्हणजे मन आहे, मनोधम्म. कारण माणूस जे काही व्यक्त होतो तो त्याच्या मनातलंच व्यक्त होत असतो. त्याला जगाचं जे ज्ञान होतं ना ते सगळे संस्कार त्याच्यातच आहेत, परत त्याच्याच विचारात आहेत, त्याच्या शब्दात आहेत, आणि त्याचे धम्म त्यालाच माहिती होऊ शकतात जागृतीनं, सतीनं. म्हणून धम्माचे वेगवेगळे अर्थ निघतात. आणि तरी त्या सगळ्याचा एक सार मला तर असं वाटतं, आपण स्वतःमध्ये उतरावं आणि आपले मनोधम्म पाहावेत. आपले मनोधम्म पाहावेत म्हणजे विचार प्रक्रिया, त्याला विकृत करणारा आपलं चित्त प्रवृत्ती, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे नको, त्याच्यात जाणीवा म्हणजे वेदना, फिलिंग, त्याचे परिणाम, सुख दुःख किंवा न्यूट्रल, आणि हे ज्या कायेत आहेत ते. अशा पद्धतीनं आपण जर गेलो ना तर मग आपल्याला सगळ्याचा अर्थ लागतो. ही प्रॅक्टिकल गोष्ट, धम्म ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. धम्म ही नुसती चर्चा करण्याची गोष्ट नाही. आपण चर्चा करू शकतो, पण चर्चा कशासाठी करायची? अर्थात अधिकाधिक स्पष्टता यावी, अधिकाधिक ती त्याच्यावरच जे आवरण आहे, झाकण आहे, तो शब्द जर अनेक गोष्टी म्हणजे जर दडपला गेलेला असेल तर त्याला ते उघड करता आलं पाहिजे. तसाच बुद्ध शब्द पण आहे. बुद्ध शब्द, आता बुद्ध म्हणजे ज्याला बोध, ज्याच्या मनाला बोध झालाय तो बुद्ध. ज्याचं मन जागृत आहे, संपूर्ण जागृत आहे, त्याच्यातून त्याला जे सत्य कळतं, वास्तव कळतं, म्हणजे धम्म कळतो, कार्यकारण भाव कळतो, त्याला बुद्ध म्हटलेलं आहे. बुद्ध म्हणजे धातूची मूर्ती नाही किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नाही. त्या धम्म म्हणजे बुद्ध म्हणजे चित्र नाही, बुद्ध म्हणजे मूर्ती नाही. आता आपण बाबासाहेबांचा फोटो आहे, हे बाबासाहेब आहेत का? नाही, त्यांची प्रतिमा आहे. बुद्धाची प्रतिमा, बुद्धाची मूर्ती किंवा काय जे असेल ते, बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे बाबासाहेबांची आठवण करून देणार ते फक्त प्रतीक आहे, इमेज आहे, फोटो आहे किंवा मूर्ती आहे. त्याच्यातून आपल्याला बाबासाहेब नावाच्या व्यक्तीची, महापुरुषाची आठवण होते, पण निमित्त असतं हा फोटो किंवा मूर्ती, पुतळा. तसं बुद्धांचं पण ह्याच्यामध्ये बाबासाहेब नाहीत. त्याचा आपल्याला हे शब्द आहे ते शब्द निमित्त आहेत त्याला, म्हणून त्याला शब्दांना, धम्माला तराफ्याची उपमा दिली. एक शब्द म्हणजे आता हे धम्मत आहेत, हे गोठलेले धम्म आहेत. शब्द म्हणजे गोठलेले शब्द धर्म आहेत. तर ते गोठलेले शब्द ते आपल्याला ते शब्द कशाची तरी आठवण करून देतात. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तर तराफा आहे. धम्माला पण बुद्धांनी तराफा म्हटलेला आहे. तराफा म्हणजे नाव आहे. नाव कशी आपल्याला इकडून तिकडे, या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी असते, ती नाव महत्वाची नाही, आपलं जाणं महत्वाचं असतं. नाव हे वाहन आहे फक्त. असं आपल्याला वेगळ्या पद्धतीने सगळं समजावून घ्यावं लागतं, म्हणून चर्चा करायला लागते, आणि त्याच्यातून योग्य अर्थ आपल्याला सापडला पाहिजे, आणि तरच आपली प्रॅक्टिस पण व्यवस्थित चालली असा त्याचा अर्थ होतो. नाहीतर मग ते कालच्या घटनेसारखं, माहिती खूप आहे, खूप विद्वान आहेत, प्रोफेसर आहेत, सांगतात,
पण त्यांनाच कळत नाही ते काय सांगतात. सतत विस्कळीत, सतत डिस्टर्ब असं असतं. तर त्यांच्याबद्दल आपल्याला सहानुभूती, मैत्री ठेवून आपल्याला समजून घ्यावं लागतं. हे चित्त असं काम करतं, मन असं काम करतं, म्हणून वाणी असं काम करते, कृती असं काम करते, हे समजून घ्यावं लागतं. ओके, बोला. त्याचे परिणाम स्वतःला बी आणि दुसऱ्याला पण भोगावं लागतात का? हा, पण दुसऱ्याला जे बघा तर तो त्याला जबाबदार तो स्वतःच आहे. निमित्त तुम्ही असाल. समजा तुमच्यामुळे कोणी डिस्टर्ब होत असेल, तुम्ही डिस्टर्ब आहात म्हणून दुसरे डिस्टर्ब होत असतील, तर तुमच्या डिस्टर्बन्सचं कारण तुम्ही आहात, त्याच्या डिस्टर्बन्सचं कारण तो आहे. कारण त्याच्यामध्ये डिस्टर्ब होण्याची त्याची पण स्वतःला सांभाळण्याची प्रॅक्टिस नाही ना, तो पण भानावर नाही, त्यामुळे तुमच्यामुळे तो डिस्टर्ब होतो. म्हणजे कालच्या चर्चेतून समजा दुसरे डिस्टर्ब होऊ शकत नाहीत. नाही, दुसरे नाही डिस्टर्ब होऊ शकत. तर डिस्टर्बन्स ती प्रवृत्ती आपल्यातलीच असते, ती व्यक्तिगत जबाबदारी येते. कोणी कोणाला बिघडवत नाही, कोणी कोणाला सुधारवत नाही. निमित्त बनू शकतो आपण फक्त. धम्म हे निमित्त आहे, म्हणून ते बुद्ध म्हणतात ना, मी कोणाला बुद्ध नाही बनवू शकत. मी धम्म सांगू शकतो, सत्य सांगू शकतो, अनुभव सांगू शकतो, परंतु समोरचा माणूस कसा अर्थ काढेल. तर जसं पहिल्या त्या लग्न साधूला बुद्ध भेटले, पहिल्यांदाच भेटले आणि धम्म सांगायला गेले, तर त्यांनी काय अर्थ काढला. यांनी म्हणाले मी बुद्ध आहे. त्यांनी प्रश्न विचारले, कोण आहात तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे, तुमचं बोलणं वेगळंच वाटतं, असं कोण आहे तुम्ही? देव आहात की गंधर्व आहात की किन्नर आहात की? आवाज गेला, आवाज येत नाही. हा, आला आता. हा, मला वाटतं हे बदलावं लागेल, काय चांगल्या क्वालिटीचं घ्यावं लागेल. तर देव आहात का गंधर्व इथपर्यंत? तुम्ही कोण, देव आहात की गंधर्व आहात का किन्नर आहात की मनुष्य आहात, असे काही 4-5 प्रश्न विचारले. तर हे म्हणाले मी बुद्ध आहे. तर त्याला ते कळालंच नाही. तर म्हणला असशील हो, ठीक आहे असशील, गेला निघून. तर कसं आहे की कोणाला समजेल याची काही गॅरंटी नाही. त्याचं चित्त कसं आहे आणि त्याचं माइंड कसं काम करतं. कारण तो नग्न साधू होता, तपस्वी होता, अनेक काय तोडातोडीची कामं केली त्यांनी, केस तोडले, काय तोडलं, गुदमरेपर्यंत श्वास दाबून धरला, काही नग्नच होता. फरक म्हणजे ऊन वारा पाऊस काय त्याला भानच नाही काय होईल. आणि त्याला असं वाटतं की ही तपश्चर्या म्हणजे ती ध्यानी माणसाची तपश्चर्या आहे, आणि मग मला जे समजणार तेच अंतिम आहे, म्हणजे मलाच प्राप्ती झालेली आहे. पण अहंकारातून किंवा कधी माणसं दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी काय शिकले तुम्ही, असं का, काय विशेष नाही, मी तर तुमच्या पुढचा आहे. बर, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, मी पण ग्रॅज्युएट. किती मार्क पडले? 50. मला तर 70 पडले आहे. तिसरा म्हणतो ना, मी तर 90 मार्कावाला आहे. बाकी मी तर बोर्डात आलेलो आहे. म्हणजे कसं आहे की त्याच्यातली जी स्पर्धा आणि ही आहे, तर ते माणूस त्याच्यातून स्वतःची आयडेंटिटी तयार करतो आणि बोलतो. त्याला सत्ता दृष्टी म्हणतेला आहे. असं माइंड ही गुंतागुंतीची हे आहे, तर ते सगळं समजून घ्यावं लागतं. तर कालचं ते रेकॉर्डिंग सेंड करा. कालचं ते झालं असेल आता झालंय, वर्ग चालू झाले. ते नाही कालचं ते कार्यक्रमाला जे तुम्ही गेले होते ना, आलं असेल ते. हा, तेच आलंय सर. आले का? बरं. आता आपला वर्ग चालू झाला का? मेसेज आला असेल तुम्हाला तो. बरं. हा, बाबासाहेब काय आहे, बुद्ध
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीतील समान सूत्र, बर बर हा बर. दर्शन झाला. तर आम्ही 12वीला जेव्हा होतो ना, म्हणजे आम्हाला बायोलॉजी मध्ये जेनेटिक्स होता विषय, म्हणजे जीन्स. तुम्ही मगाशी जे म्हटले ना, जीन्स वगैरे, जनुके, मराठीत जनुके म्हणतो, जेनेसिस, जनुके जेनेटिक्स किंवा जेनेटिक्स. तर तुमच्या त्या सरांनी विचारलं की तुमच्या समोर तुम्ही जंगलातून चालले, तुमच्या समोर जर वाघ आला तर तुम्ही काय कराल? तर प्रत्येकाचा त्यांनी अभिप्राय विचारला, की कोण म्हटलं मी पळून जाईल, कोण म्हटलं मी सामना करेन, कोण म्हटलं मी तटस्थ राहीन, जे होईल ते बघता येईल वगैरे वगैरे असे. तर मग सर असे म्हटलं की तुम्ही काय करणार, हे तुम्ही जे बोलताय ते त्याचं उत्तर तुमच्या जीन्स मध्ये आहे म्हणे. जीन्सची जी क्रमवारी आहे, जीन्सची जी क्रमवारी आहे त्या जीन्स मध्ये उत्तर आहे. तुम्ही आज जे उत्तर देताय हे यातलं जो म्हणतो तुम्ही पळून जाईल, होऊ शकतो तो सामना करेन. त्याच्यामुळे पण मला हे उत्तर त्यावेळेला सुद्धा पटलं नव्हतं. मी त्यावेळेला पण माझं असं स्वतःच की असं जर विचार केला की जीन्स मध्ये जर सगळं दडलेलं आहे, जर वर्गवारीवर आहे, तर माणसाचं लाईफ हे एका यंत्रासारखं होईल. मग ऑलरेडी ठरले, यंत्रासारखंच आहे ते. संस्कारित अस्तित्व म्हटलंय त्याला, संस्कारानेच बांधलेलं आहे. म्हणजे ते आता तुमच्या ह्या सायन्सच्या भाषेत जिन्न बांधलेलं आहे, आणखीन बुद्धाच्या भाषेत चित्तानं बांधलेलं आहे. ज्याला आपण चेतवतो म्हणतो, तर ते बंदिस्तपणाच आहे ना, बांधलेलंच आहे ते. त्याला आपण चेंज करू शकतो. त्यासाठी जागृती चेंज करते, ट्रान्सफॉर्मेशन घडून आणते. कारण अजागृत चित्त हे जागृत होतं. मग ते पूर्वीसारखं नाही वागू शकत, पूर्वीसारखी प्रेरणा नाही देत ते वाणीला आणि कृतीला. म्हणून म्हणजे ते आमूलाग्र शिफ्टिंग आहे, ते शिफ्टिंग ऍट द बेस असं म्हटलेलं आहे. मुळापासून बदल आहे, मुळच बदलतं. एकदा मूळ बदललं का मग बाकीचं काय राहत नाही. सर पण ते जरा खराब वाटलं, वाईट वाटलं की तुम्हाला अशा ठिकाणी जाऊन त्या लोक तुम्हाला असं काहीतरी आडवे तेवढे प्रश्न, आडवे असे अनुभव खूप घेतलेले आहेत मी. असे अनुभव बरेच घेतलेले आहेत. आणि ते आपली पण परीक्षा होते. आपण कसं प्रेझेंट होतो तिथे, आपल्याला त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. परत आता बाबासाहेबांकडे पाहिलं तर काय प्रश्नच नाही, सगळ्या विरोधातूनच त्यांनी सगळं काम केलेलं आहे. त्यांना तर काय म्हणतात, दुर्लक्षित केलं होतं त्यांना. काय म्हणतात ना, काय लेखक म्हणतात, दुर्लक्षित करून मारायचं, असं पण काही विरोधकांचं धोरण होतं. यांचं मनावरच नाही घ्यायचं काही, त्यांचं अस्तित्वच नाकारायचं, अस्तित्वच नाकारायचं. ते बुद्धांच्या बाबतीत पण घडलं ना. आता पहिला जो भेटला तोही पण असेल बुद्ध, किंवा पंचवर्गीय भिक्षूंना ते स्वतः सांगायला गेलं तर म्हणे नाही, आता हे आला यांनी सगळं ह्या खायला प्यायला लागला म्हणे आता, आणि यांनी तपश्चर्या सोडली, पण आलाय आता तर ये बाबा बस. त्याला बसायला नाही टाकायचं, पाणी नाही द्यायचं, आणि त्याचा सत्कार नाही करायचा, हे दुर्लक्षित करायचं असं ठरवलं होतं. पण ते असं करू शकले नाही. कारण बुद्ध कोण आहे, त्यांनी त्यांची चमक दाखवल्यावर, त्यांची ताकद दाखवल्यावर सगळे गार झाले सगळे आपल्या भाषेत. आता बाबासाहेबांना पाहिल्यावर पण भले भले थंड व्हायचे, भले भले थंड होऊन जायचे. आपल्या या विषयातून आता कालच्या वर्गाची उत्सुकता राहील आम्हाला ऐकायची, कारण सत्यपूर्वक चर्चा झाली असेल त्यामध्ये पण. पण ती चर्चा त्यांच्याशी झालेली चर्चा त्याच्यात नाही आली का? नाही, ती त्याच्यात येणार नाही. आपण पण जे वादग्रस्त मुद्दे असतो ते आपण रेकॉर्ड करतोय. आता हे जे आपण रेकॉर्ड करतोय ह्याच्यात वादग्रस्त कोणताच मुद्दा नाही, ही चर्चा चालू आहे. पण कालची ती चर्चा नव्हती, ती एक प्रकारे भांडण होतं, ते त्याच्यात आलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ते मीटिंग ते लीड करत होते, मी वेगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे, वेगळ्या मोबाईल मध्ये माझं रेकॉर्डिंग केलेलं आहे कालचं. ते मीटिंगचं रेकॉर्डिंग, त्यांचे संवाद त्याच्यात नाहीत, ते काय बोलले ते त्याच्यात नाही. ती मीटिंग त्याचे होस्ट ते होते तिकडे, त्यांची मीटिंग होती ती.
परंतु मी जे काही बोललो ते त्याच्यात आलेलं आहे. हा, नाही तर तुम्हाला आता काय म्हणजे आनंद झाला असेल किंवा त्याला आता यांनी कसं त्यांना उत्तर दिलं ते ऐकायचं आपल्याला. नाही, लोकांची एक मानसिकता पण जाणून घेण्याची इच्छा आहे त्यामागे. नाही, आता मी जे बोललो त्यातलं ते सगळं सांगू शकत नाही. काही तर बोलणं त्यांचं सांगू शकत नाही. त्या बाई ज्या पद्धतीनं बोलत होत्या त्या दुसरी वेळ होती त्यांची. तर मी आता त्यांच्या त्या ऍडमिनला मी सांगणार आहे, ज्यांनी मला तिथं बोलवलं, की तुम्ही एवढं मोठं म्हणजे ग्रुप चर्चा घडवून आणता, पण त्याच्यावर नियंत्रण नाही कोणाचंच. कोणी काय बोलावं, कोणी त्यांना हटकणार नाही, मध्ये करणार नाही. आता आपण पाहतो आपली मीटिंग मध्ये काही गोष्टी जर चुकीच्या असतील तर मी थांबवतो. किंवा चुकीचं काय कोणी काही बोलत असेल, विषयाला सोडून बोलत असेल, तर आपण इथे हटकतो, त्याला थांबवतो मध्ये. नाही तर मग त्याला काय अर्थ राहत नाही मग.